श्री स्वामी समर्थ अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करिता ती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमवादीसी, चिंता तुम्ही नसावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची जाळा मोठमोठ्याने ओरडती। आमच्या बाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणांसी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता। स्वामी सूत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांते। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घालियासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिल। केजगाव मुगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ। द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य। मग समर्थांजवळी येत, घेऊन या दादासी। समर्थे वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून। बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते। समर्थ दियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ। दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टींकरिता नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी। शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निधा आले टाळकरी। तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीत आनंदे। समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची। श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता। हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला, देहभानही विसरला। स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्शे करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान। काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती। काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था
आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियसी, जे परे वाटेला आम्हासी, तैची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत, करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बोलविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी, समर्थ पाठवती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी, दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवितसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय मागितले तयासी. अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणोनी तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी, लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी भावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी, वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामी दास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथे, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सूत, तैसेची दादा बुवा सत्य, भूवरी जगदुद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोऽध्याय ओढहा. श्रीरस्तु शुभं भवतु.